आज का यह मंच, ये हसीन पल और ये संगत सब मिलकर एक बहुत ही खास अवसर को यादगार बनाने के लिए तैयार है। कहते हैं जिन्होंने जिंदगी को काम समझा वो थक गए, जिन्होंने जिंदगी को काम समझा वो थक गए, और जिन्होंने काम को जिंदगी समझा वो मिसाल बन गए। और आज हम ऐसे ही एक मिसाल को सलाम करने के लिए यहाँ पर एकत्रित हुए हैं। हमारे अपने श्री राजेंद्र लवांडे सर, जिन्होंने 39 सालों तक विमानन उद्योग को अपनी लगन और मेहनत से नई ऊंचाइयां दी है। कहा जाता है कि आसमान की ऊंचाई भी झुक जाती है, आसमान की ऊंचाइयां भी झुक जाती है जब मेहनत और समर्पण अपनी उड़ान भरते हैं। और हम आज इस बात के साक्षी हैं। यहाँ पर उपस्थित हमारे AIESL ऑर्गेनाइजेशन के डेप्यूटी लाइन मेंटेनेंस मैनेजर से मैं नम्र निवेदन करूंगा कि आप शाल श्रीफल से राजू सर का सम्मान करें आज के इस खास अवसर पर। तालियां बजती रहनी चाहिए। धन्यवाद सर। यहाँ पर उपस्थित हमारे प्रेजेंट B6 B7 टीम जिसमें हम लोग काम करते हैं, जिसके राजू सर मैनेजर है, उसके प्रेजेंट के शिफ्ट इंचार्ज विपुल भावसार सर को मैं नम्र निवेदन करूंगा कि पुष्प गुच्छ देकर उनका स्वागत करें। स्वागत के बाद उनकी पूरी टीम, जिसके बलबूते पे आज उन्होंने ये मुकाम हासिल किया है, उस पूरी टीम को मैं स्टेज पे आमंत्रित करूंगा। वो आए और अपने पूरे ग्रुप की तरफ से एक गिफ्ट प्रेजेंट करके उनको शुभेच्छा दें।
nice. यहाँ पर कुछ एक वर्डिंग्स लिखिए। 39 इयर्स, किसी एक कंपनी में अपने 39 इयर्स देना एक बहुत बड़ा योगदान होता है। 39 वर्षों का ये सफर कोई एक छोटा आंकड़ा नहीं है। इतनी तो शायद अभी मेरी खुद की एज भी नहीं है, और यहाँ पर बैठे कितने सारे बच्चे, उनकी एज नहीं होगी। राजेंद्र जी ने अपनी यात्रा एक युवा इंजीनियर के रूप में शुरू की थी, और आज वो एयरक्राफ्ट मेंटेनेंस के मैनेजर के पद से रिटायर हो रहे हैं। उन्होंने न केवल हर विमान को सुरक्षित उड़ान भरने में मदद की है, बल्कि हमारे जैसे अनगिनत कर्मचारियों को प्रेरणा भी दी है। कर्म ही पूजा है, ये वाक्य अगर किसी ने जी कर दिखाया है तो वो राजू सर है। एक छोटा सा डिस्क्रिप्शन उनकी लाइफ के ऊपर। राजू सर का जन्म 21 जुलाई 1967 को महाराष्ट्र के जुन्नर जिले के बोरी गांव में हुआ। उनके पिताजी शिक्षक थे। उनके सानिध्य में उन्होंने अपना स्कूल शिक्षण वहीं से हासिल किया। उसके बाद 10th पास के बाद पुणे के गवर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज डिप्लोमा मैकेनिकल डिपार्टमेंट में उन्होंने अपनी डिग्री कंप्लीट की, और उसके बाद AIESL ऑर्गेनाइजेशन, उस समय एयर इंडिया के नाम से जानी जाती थी, एयर इंडिया एयरलाइंस आज भी है, तब वो एयरलाइन का पार्ट रहा करता था। उसके बाद अपने जीवन की शुरुआत इंजीनियरिंग विभाग में 25 अक्टूबर 1986 में एज अ ट्रेनी टेक्नीशियन के पद से की। ट्रेनी टेक्नीशियन के पद से बी ग्रुप, एक फैमिली है बहुत बड़ी। आप मैडम लोगों को तो आप सबको पता होगा, बाकी ऑफिस में काम करने वाले सभी को पता है कि बी ग्रुप एक बहुत ही अच्छा ग्रुप है। उस ग्रुप में उस टाइम पे सर ज्वाइन हुए थे, और तब से लेकर 2013 में वो मैनेजर बने, मैनेजर सर्विस इंजीनियर। उसके बाद 2014 में B6 B7 की कमान उन्होंने संभाली। बोइंग 787 ड्रीम लाइनर जब एयरक्राफ्ट एयर इंडिया एयरलाइंस में इंडक्ट हुए, उसके बाद एक स्पेशल कुछ टीम्स थी जो पर्टिकुलर टास्क के लिए काम करने के लिए बनाई गई थी। उस समय से वो लोग उसका पार्ट थे, और आज भी उन्होंने उस कमान को, एक्चुअल में जो उनका नाम है राजा, उस राजा के रूप में सारी प्रजा को आज तक अपनी मुट्ठी में बांध के रखा है। नॉट ओनली प्रजा, राजा के ऊपर के जो बॉस, उनको भी वो अपने मुट्ठी में हैंडल कैसे कर रहा है वो उनको पता है। तालियां बजती रहनी चाहिए। और उन्होंने हमेशा हम जैसे बच्चों को ये सिखाया है कि आसमान की ऊंचाइयां तभी मायने रखती है जब हमारे पैर मेहनत की जमीन पर हो। उन्होंने सिर्फ एयरक्राफ्ट की मशीनों को ही नहीं संभाला है, बल्कि पूरी टीम को उड़ान भरना भी सिखाया है। राजू सर हमेशा कहते हैं कि बेटा विमान तभी ऊपर जाएगा जब तुम अपनी ईमानदारी से काम करोगे और उसकी परख में खरे उतरोगे। सो काम ही पूजा है, काम करो, बाकी का जो देखने का है वो मेरा काम है, मैं देख लूंगा। तुमको जो काम सौंपा गया है वो पूरी निष्ठा से करो। परिवार की बात करें तो परिवार में उनकी धर्मपत्नी मैम यहाँ पर आज उपस्थित है। उनका पूरा परिवार यहाँ पर आया है। एक सबसे बड़ा अचीवमेंट है कि किसी एक कंपनी में 39 इयर्स सर्विस करना और उसके सेलिब्रेशन में पूरी फैमिली यहाँ पर प्रेजेंट होना। उनकी फैमिली के स्वागत के लिए एक बार तालियां। थैंक्स टू ऑल फॉर कमिंग इन आवर प्रोग्राम। मैडम अपना बीकॉम क्वालिफिकेशन के बाद उन्होंने अपना पूरा समय अपने परिवार को दिया, सर को, अपने बच्चों को उच्च शिक्षा मिले। उनकी बड़ी बेटी निकिता जो आज ब्रिटिश कंपनी WTW में HR कंसल्टेंट के पद पर है, और जून 2025 से वो वहाँ पर एम्प्लॉई है। और उनका एक लड़का निनाद सेंट जेवियर कॉलेज से उन्होंने अपना ग्रेजुएशन BSc डिपार्टमेंट में जस्ट कंप्लीट किया है, एंड वो अपने करियर प्रोग्रेस में है। ये एक छोटी सी झलक थी उनके परिवार की, और उस
के कमान कप्तान राजा वो आज हमारे सामने यहाँ पर बैठे हैं, जिनको विदाई देने के लिए जितना हम एक परिवार है, उनका भी एक छोटा सा जो परिवार है वो भी यहाँ पर हमारे साथ सम्मिलित हुआ है। मैंने एक बीच में अभी बोला बी ग्रुप एक फैमिली है जिसमें राजू सर भी ज्वाइन हुए, उसका पार्ट बने, और जो एक बार उसका पार्ट बनता है वो हमेशा ही उसका पार्ट रहता है। तो पूरे बी ग्रुप को मैं यहाँ पर मंच पर बुलाना चाहूँगा, वो आए, राजू सर का पुष्पगुच्छ शॉल श्रीफल से सम्मान करें। या तालियां कम है, बाद में नाश्ता मिलेगा भाइयों, तालियां बजाते रहो। तो यहाँ पर आज ये अतिथि बनकर आए तो सम्मान जरूरी है, तालियां बजाते रहो। ये एक आदमी है ना, वो बोलता है कि मैं भाषण नहीं करूँगा कभी, और इसको भाषण करने के लिए कुछ किक चाहिए, कुछ तो चाहिए अंदर, जिसके साथ ये पानी में मिला के बात करेगा वो बोलते हैं तब करेंगे, आप करेंगे, नहीं बोला आज ही करेंगे। तो ये क्या बात करें मुझे पता नहीं, मैं जानता हूँ कि मैं क्या बोलूँ। तो हम लोग दोनों मिलकर गाने गाते हैं राजू के लिए। राजू चल राजू अपनी मस्ती में तू, कोई जिए या मरे या हमको बाबू। ये बहुत हो गया। तो राजू आपला मित्र आहे, राजू आपल्या सर्वांचा मित्र आहे। ज्या दिवशीपासून मी एअर इंडियामध्ये जॉईन झालो त्या दिवशीपासून माझी आमची मैत्री आहे ती अशीच राहणार आहे, निरंतर राहणार आहे। परिवाराची मैत्री आहे तशीच राहणार आहे। सगळे फॅमिलीज एकमेकांना ओळखतो, आपल्या ग्रुपचे बहुतेक फॅमिलीला आपण एकमेकांना ओळखतो। वेगवेगळ्या निमित्ताने आपण बाहेरगावी गेलेलो आहे, एकमेकांच्या मुलाबाळांशी भेटलेलो आहोत। लहान लहान असताना गेल्यानंतर मोठे झाल्यानंतर तुम्हीच खूप एवढे बिझी झाला की त्यांच्यामुळे नंतर पिकनिक होऊ नाही शकल्या फॅमिलीत। मुलांची शिक्षण याला सुट्टी मिळते नाही मिळते वगैरे वगैरे। तर कोणाला फोन असतोय? तर असा हा राजू आहे, आपल्या मस्तीमध्येच राहणारा आणि बोलता बोलता कोणाशी पण मिसळून जाणारा, अस्सल गावरान भाषेचा बाज असणारा, मनाने निर्मळ, फारसं काही मनात न ठेवता बोलणारा। आणि आपण जास्त काम करतोय म्हणून आपल्याला जास्त वाटा मिळाला पाहिजे या मताचा असणारा आणि तो मत ठामपणे मांडणारा। आणि आम्ही जोकिंगली म्हणतो की असली काम तो ये लोग ही करते हैं, बेसिक विषय है ना, और हम लोग तो बस अपना तो ज़्यादा से ज़्यादा काम जहाँ होता है वो ग्रुप का नाम बेसिक विषय है। पिछले 10 साल से या 12 साल से इनके ऊपर जितने काम की जिम्मेदारी दी गई है, देती जा रहे हैं आज की तारीख में भी, और तब से आप भी जानते होंगे, आप एमएमडी घूमे होंगे, उसी टाइप का काम होता है। लेकिन मेरे ख्याल से एमएमडी से कम 4 गुना काम ज़्यादा और उतने ही समय में होता है ये बेसिक विषय में। तो ये बेसिक विषय के लिए जरा जोरदार तालियां हो जाए। और ये बेसिक विषय है तो वैसे कोई अलग ग्रुप का भले ही बना हो, लेकिन वो पार्ट है बी ग्रुप का, क्योंकि यहाँ के सारे जो बंदे
अच्छे अच्छे गए हैं, वो कोई आसमान से गिरे नहीं थे, सारे बी ग्रुप से गए, इन्क्लुडिंग राजू हो या हर कोई सब लोग जानते हैं. तर असा माझा राजू मित्र आहे, मनाने निर्मळ आहे आणि आमची मैत्री अशीच कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि रिटायरमेंट नंतर पण तो आनंदी राहणारच आहे. आणि आमच्या तर डोक्यावरचे केस बीस उडायला लागलेले आहेत. केस बघा साहेबांच्या डोक्यावर, एकदम हिरो आहे, राजा आहे. आणि ह्या महिन्यामध्ये सगळे रिटायर होणारे जी लोक आहेत ना, त्यांची नावं पण बघा कशी. तो संजय होता, तो महाभारतला, तो एक रिटायर होतोय. काल राजू कोकणेचा फंक्शन झाला, तो एक राजा, हा एक राजा. उद्या एक सम्राट रिटायर होणार आहे, अशोक. तर असे म्हणजे राजे महाराजे लोक आता या कंपनीतून चाललेले आहेत. आता या कंपनीचं काही खरं नाही आहे असं वाटतंय मला. इतरही लोकांना बोलायचं नसेल तर राजू, विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. बहिणी, तुम्ही सगळे आलात, आनंद झाला. थँक्यू. थैंक यू सो मच माने सर. हमारे भूतपूर्व शिफ्ट इंचार्ज बोधनकर सर से मैं रिक्वेस्ट करूंगा आप यहाँ आए और राजू सर का पुष्पगुच्छ देके सम्मान करें और उनके लिए 2 शब्द अपने अंतर्मन से व्यतीत करें. मैं निवृत्त हूँ, लेकिन जब तक था इनकी छत्र छाया में था. दो आई वॉज हिज बॉस, आई वॉज अंडर हिम. पीपल से इज अ वेरी टफ नट टू क्रैक. एक्चुअली मुझे यहाँ बोलना नहीं चाहिए, दिग्गज लोग बैठे हुए यहाँ पे. ही वॉज वेरी डिफिकल्ट टू हैंडल. दैट्स व्हाट सीनियर्स से, मेरे सीनियर्स. बट अनफॉर्चुनेटली वो लोग का जो भी है, हमारा दोनों का इतना अच्छा था मेल कि ऐसे लगता था कि हाँ बस वो लोग हो जाएगा, इतना सिंपल था. बट ऊपर वाले बोलते थे कि कैसे हैंडल कर लेते तो इनको. तू काम के बारे में कोई तकरार नहीं. इनके जैसा काम करने वाला 1 2 3 4 ऐसे 5 ही गिन के निकाल सकोगे इनकी तोड़ के. बट इनको हैंडल करना डिफिकल्ट था सचमुच. बट इट हैपन. इसलिए इनको सेकंड इनिंग्स के लिए मैं बधाई देता हूँ. मैं 1.5 साल से निवृत्त हूँ, अभी फ़िलहाल थोड़ा बहुत काम कर रहा हूँ, लेकिन वो ज़िंदगी बहुत मज़े वाली है. सो डिप्रेस मत होना, बहुत मज़ा है उस जिंदगी. बधाई. थैंक यू सो मच बोधनकर सर. 39 सालों का सफर सोचिए, कितने दिन, कितनी रातें और कितनी सारी जिम्मेदारियां. वो सबके बीच में भी हम थोड़ा सा टाइम निकाल कर अपने हाउस पे, मेरा एक छोटा सा घर है, वहाँ पर हम लोग बहुत सी बार इकट्ठे होते रहते हैं और पार्टियां करते रहते हैं. पता नहीं वो कितनी पार्टियां मैडम को घर पे बताई होगी या नहीं बताई होगी. मेरा ही बर्थडे साल में 4 बार हमने सेलिब्रेट किया है. उनके 2 खास मित्र जिन्होंने उनके साथ ऑफिस में एक अपना अच्छा समय बिताया, परितोष सर और तोताड़े सर, दोनों को मैं यहाँ पर बुलाऊंगा और शॉल और श्रीफल देकर अपने खास मित्र, दोनों सर भी निवृत्त हैं, उनको भी अपने ग्रुप में शामिल करें. तो सर से नम्र निवेदन है कि वो अपने 2 शब्द सर के लिए आज. एयर इंडिया और दक्षिण प्रभाग के हमारे सभी उपस्थित मित्रगण, आप आज यहाँ एकत्रित हुए हैं. हम अपने परम प्रिय मित्र और हमारे दक्षिण प्रभाग के कर्मठ योग प्रगतिशील विचार के हमारे भ्राता के जैसे श्री राजू जी के अवकाश ग्रहण
समारोह में यहाँ हम सब उपस्थित हुए हैं और उनके उज्जवल भविष्य की कामना के लिए हम यहाँ उपस्थित हुए हैं। जैसा कि ये हैं, जितने सुघड़ हैं, जितने सार्थक हैं और जितनी सकारात्मक दृष्टिकोण से अपने जीवन को ये देखते हैं, क्योंकि मैं जब भी आता था सुबह में और ये भी बैठे रहते थे तो मैं कहता था ये काम नहीं हो, अरे हो ही रहे कसाला तू त्रास में तो हो ही। तो ये सकारात्मक दृष्टिकोण बहुत कम लोगों में मिलता है, जिसके कारण आज ईश्वर की कृपा से उनके परिवार में उनके दोनों, सबसे बड़ी बात है कि उनके दोनों बच्चे प्रगति के पथ पे हैं, जीवन को अपना सार्थक कर रहे हैं और अपने पिता और माता के नाम को उज्जवल करें। और जहाँ तक है कि अभी कुछ बातें ऐसी हैं जो अपराह्न वेला में न निकल सकती हैं, या संध्या वेला में निकलेंगी, कुछ तरल पदार्थ सेवन के तदुपरांत। तो मैं बस उनके उज्जवल भविष्य की कामना करता हूँ। और कवरेज तो उन्होंने बहुत किया है, अब न करें, अपना समझ रहे हो ना, तो जीवन को अपना बहुत ही सार्थकता और खुशहाल अपने धर्मपत्नी और अपने बच्चों के साथ व्यतीत कीजिए। ईश्वर आपको हर खुशी प्रदान करे। धन्यवाद। बहुत बहुत धन्यवाद सर, इतनी शुद्ध हिंदी के लिए। कभी कभी रिवीजन होते रहना चाहिए। तोताड़े सर से मैं विनती करूंगा कि आप यहाँ पर आए और अपने खास मित्र राजू सर के लिए 2 शब्द कहें। फर्स्ट ऑफ ऑल मैं ऑर्गेनाइजर की क्रिएटिव मेंटालिटी का बहुत दाद देना चाहता हूँ कि माने के पार्टी में उन्होंने डॉन का गाना बनाया था, सिंघम का गाना बनाया था। कुछ ये हमारे दिमाग में चलेगा नहीं कभी, लेकिन एंट्री था। राजू के बारे में बात करने का तो मैं मेरा रिटायरमेंट पार्टी का एक एडिटेड पार्ट अभी रिपीट कर रहा हूँ। रिपीट नहीं करूँगा क्योंकि वो टाइम कट किया था। मानी ने मुझे पूछा था कि मेरा फेवरेट वर्किंग पार्टनर कौन है। अभी मेरे रिटायरमेंट पार्टी में मैं किसी का नाम लूँ तो बाकी लोग नाराज हो जाएंगे। तो उसमें सबसे ज्यादा काम किया, सबसे ज्यादा ओवरटाइम किया। दिल्ली में हम लोगों ने साथ में 70 निकाले। वो टाइम तो वो तो बैचलर था, तो शामें कैसी गुजारती होगी आपको मालूम है। और मेरे रिटायरमेंट पार्टी का थीम यही था कि मैंने जिनके साथ काम किया और जिनके साथ दारू पिया, सॉरी यूट्यूब में एडिट कर देना, उनके साथ मेरा जीवन का रिश्ता बन गया। और राजू ने और मैंने मिलके इतने सारे ओवरटाइम ए ग्रुप में किए थे। अभी मैं मैनेजर लोगों का नाम कर लेना चाहता हूँ, मिस्टर घोड़स जी। वो हमारे ऑपोजिट पार्टी में, ऑपोजिट ग्रुप में काम करते थे। सुबह मॉर्निंग शिफ्ट में जाने के टाइम बोलते थे आफ्टरनून में रुकोगे तो नाइट के लिए रखना। तो ऐसे कितने राउंड हम लोगों ने किए। एक समय ऐसा आ गया कि मैं, राजू, सतीश नायर, गालिंदे, तो बाकी लोगों ने डायनासोर नाम रख दिया। डायनासोर क्यों? तो सामने वाला कोई भी ओवर टाइम ये लोग झपट लेते हैं। और नाइट राउंड क्लॉक करने के बाद मॉर्निंग शिफ्ट में देखेंगे तो नंबर 1, तो बाकी सब लोग रिफ्यूजल में चले गए। फिर लोगों ने एक रूल बनाया। फिर रूल बनाया तो बनाया, लेकिन उसका इम्प्लीमेंटेशन राजू के ही हाथ में है। वो लिस्ट मेंटेन कर रहा है। कितने सारे ओवर टाइम हम लोगों ने चिवड़ा, जाम और ब्रेड स्लाइस ये खा के 8-10 बजे तक काम किया। फिर राउंड क्लॉक के लिए भी रुके। हमारी हेल्थ का राज है, एयर इंडिया का कैंटीन का खाना कम से कम खाए और बाहर जाके कुछ खाना नहीं खाए, इसके लिए है। तो राजू के साथ बहुत सारा काम किया। और जैसा सेंचुरी पार्टनरशिप में हो जाता है कि एक दूसरे को कॉल देने की जरूरत नहीं पड़ती। हम दोनों काम करता तो हम लोग को एक दूसरे को बोलना नहीं पड़ता था, ये तू कर ये मैं करूँगा, अपने आप हो जाता था। और लकीली जब D6B7 में आए तो दोनों हम लोग साथ में आ गए। आखिर के मेरे रिटायरमेंट के पहले 5-6 साल हम लोग साथ में ही थे, काफ़ी साल। फिर तो एक माने के 2, एक डॉन और एक सिंघम, ये 2 महीने में रिटायर हो रहे हैं। तो अभी बाकी लोग बॉसेस लोग भी रिलैक्स होंगे थोड़ा। तो मैं राजू को उसके हेल्दी एंड वेल्दी रिटायर्ड लाइफ के बारे में वेलकम करता हूँ हमारे ग्रुप में आने के लिए। दूसरा जो माने ने बताया कि उसका स्ट्रेट फॉरवर्डनेस जो है, उसका गाँव 39 साल बम्बई में निकालने के बाद भी उसका एक लहजा है।
वो सामने वाले को किसने भी गुस्से से बोलेगा, सामने वाले को गुस्सा नहीं आएगा। फिर नए बच्चे लोग काम करते थे, राजू उनको रताड़ा करके ऐसा बुलाता था, अगर मैं राजू को सबको रताड़ा बोलता तो सब लोग ने मुझे बटाटा बना देता था। वो इतना उसका स्ट्रेट फॉरवर्ड है, और वो कौन सा भी लेवल का, जूनियर हो, सीनियर हो, बॉस हो, सबके सामने सरीका है, तो उसका रिलेशन डिस्टर्ब नहीं हो गई कभी भी। तो एक जो उसका अचीवमेंट था वो सचमुच रिसर्च करने लायक है, क्यों ऐसा लोग उसके ऊपर गुस्सा क्यों नहीं करते। तो वेरी गुड पॉइंट टू बी अचीव, और बाकी लोगों ने भी वो फॉलो करना चाहिए। और मेरा पर्सनल रिक्वेस्ट है कि रिटायरमेंट के बाद अगर खाली बैठना है तो स्मोकिंग कम करे, भी करता है क्या? ओकेजनली। और कब पहलवान भांजा है वो थोड़ा सा एक्सरसाइज मोटिवेट करे, क्योंकि खाली टाइम मिलेगा तो आदमी का बाकी चीजों पे ध्यान ज्यादा जाता है। एंजॉय एंड रिलैक्स, जिंदगी हसीन है। Thank you. बहुत बहुत धन्यवाद सर। उनके एक और खास मित्र प्रशांत सावंत सर को मैं यहाँ बुलाऊंगा और कहूँगा उनको दो शब्द बोले उनके लिए। चार्ज है सर, भी चार्ज है, माइक भी चार्ज है, डोंट वरी सर. चार्ज म्हणजे श्रावण पाळलाय, श्रावण एवढे कडक आहे त्यामुळे चार्जिंगचा प्रॉब्लेम नाही. चला, आजचे सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय म्हणतात, सत्कारमूर्ती लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड विनर आहेत ते. कारण लाईव्ह जिथून सुरुवात झाली तिकडनं ते कामाला लागलं. 39 वर्षाचं आहे आणि सर्व माझे मित्र, ते आमचे सर्व मित्रच आहेत, आमच्यासारखे टेक्निशियन होते. आज जरी वरती गेले, वरती बॉसेस बसले, ही सर्वात चांगली गोष्ट आहे एअर इंडियामध्ये किंवा ह्या ग्रुपमध्ये, की आमच्याचपैकी आमचेच मित्र आमचे बॉसेस आहेत, पण आम्ही त्यांचे बॉसेस आहेत. राजू त्यांचा बॉसेस आहे. आज मजेदार गोष्ट म्हणजे राजेंद्र हे नाव आहे ना, पण जेव्हा टोपण नाव एवढं चांगलं असतं ना, कारण जो राजू जेव्हा होतो तिथं तो जिंकतो. ते राजू असं नाव कोणाला सहजासहजी मिळत नाही, की राजू म्हणजे खूप लाडाचा, प्रेमाचा, जवळचा, हृदयाच्या ठोक्यासारखा असणारा माझा मित्र आहे आणि सर्वांचाच मित्र आहे. आणि त्याने बाकी सगळं कामं किंवा ठीक आहे, त्याचा मला पगार मिळाला, ओव्हरटाईमचा पगार मिळाला, काय कारण नाही, एओजी झाले, VIP झाले, सगळं झालं. पण मित्र म्हणून, एक मनुष्य म्हणून, एक मानव म्हणून, ही त्याच्याकडे जी कला आहे ती खूप कमी लोकांकडे असते. तो आहे रागीट आहे, तापट आहे, गावरान आहे बेसिकली, आणि तो गावरानपणा पण त्यांनी जपून ठेवला. ते खूप कमी लोकांना जमतं. एकदा मुंबईत आल्यानंतर माणूस वेगळाच होतो. आणि माझ्याबरोबर भरपूर लोक आले. आमची 1986ची बॅच, 1986ची मुद्दाम तुम्हाला सांगतो. आज इथे येण्याचं कारण आणि इथे जाण्याचं कारण, आज आमच्या सर्वांसाठी आज जे त्या समोर बसलेले आहेत, जी सगळी मराठी मुलं जी आहेत 1986 मधली, त्यातली जास्तीत जास्त मुलं जी 147 मुलं लागली होती, ती फक्त आणि फक्त मराठी होती. आणि त्यावेळी त्याच्या अगोदरपासून मी त्याच्यासाठी मला बाहेर काढतो शिवसेनेच्या मार्फत, स्थानिक लोकाधिकार समितीमार्फत. आणि त्यातली ही माझी शेवटची मुलं आहेत. माझ्या बॅचमध्ये मला वाटतं आज राजू जाईल, उद्याचा अशोक पाटील जाईल आणि बाकी कोण राहणार नाही. त्याच्यानंतर कालच आमचा बुलेट रॅमचे. तर ही सगळी मुलं आता शेवट राहिलेली आहेत आणि ती आमची बॅच आहे. आणि त्यामुळे आमचं भावनिक असं त्याच्यावरती माझं स्वतःचं वैयक्तिक भावनिक असं थोडासा हे आहे. तर त्याशिवाय मी शशी मानेच्या जो रिटायरमेंटच्या फंक्शन मला शब्दच सापडत नव्हते. आणि माझं असं नाही की मला शब्द सापडत नाही, कारण माझं व्यवसाय शब्दांशी खेळण्याचं आहे. राजकारणात असल्यामुळे आम्हाला शब्दांचा खेळ खेळायला लागतो. पण शशीच्या वेळी जाताना मला असं वाटतं की नाही, मला काहीतरी असं वेगळंच वाटतंय. आणि आज जेव्हा राजू जातोय, काल ही सगळी मुलं जात आहेत आणि याच्यानंतर मला कोणासाठी ते यायचं. आणि नंतर आता ती परमनंट जी कॅटेगरी आमची जी आहे ती संपणार आहे इकडे. ती बाकीचे सगळे असतील, पुन्हा येतील कामावरती, तसं होईल सगळं. पण खूप चांगल्या तऱ्हेने आम्ही खूप चांगल्या तऱ्हेने जगलो. तुम्हाला सांगतो मुलांना, तुम्ही यांच्या कामाबद्दल सांगितलं आहे, तुम्ही किती रिस्पेक्ट देता बापला मला माहीत नाही आहे ना. घरी आल्यावरती चहा देणं, थंड पाणी देणं, काय नाही. आम्ही घरात नाही निघताना आम्ही थकलेलो असतो, पण जेव्हा घरी जातो तेव्हा खूप फ्रेश असतो. कारण हे बाकडे असेच वाकडे झाले नाहीत ते. त्यामुळे आम्ही खूप चांगल्या तऱ्हेने ते जगलो आहे, खूप चांगल्या तऱ्हेने आमचं आयुष्य गेलेलं आहे. बीबी ग्रुपची फॅमिली म्हटलं जातं. असं म्हणू नका की ते 4 ग्रुप आहेत, पण बीबी ग्रुपला आम्ही जास्त महत्त्व देतो, कारण त्या ग्रुपमध्ये मी सुद्धा होतो. माझा काय जास्त लांबचा सहवास नाही आहे. 2006 पासून मी यांच्याबरोबर आहे, सगळ्यात लोकांबरोबर LMD बद्दल.
पण माझं बेसिकली मी तिकडे MNDला होतो. पण नंतर जे सामावून घेतलं जातं ह्या इथे, तुम्ही खूप खूप कंपनीत काम करत असाल, तुम्ही सुद्धा नोकऱ्या करायला लागली सुद्धा बेटा, पण हे ॲटमॉस्फिअर तर काय कर की हे सेम ॲटमॉस्फिअर आहे ना, बाबांकडनं शिकून घ्या कसं करायचं आपल्या कंपनीमध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये. हे शिकून घ्या. हे शिक्षण आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे हा काय केला हा महत्त्वाचा पाठ नाही. तुमच्या समोर फक्त आमचा राजू तुम्हाला दाखवतोय. त्या सर्वांनी दाखवला ना की तुमच्याकडे जास्त 39 वर्ष आमच्यावर राहिला. 39 वर्ष आणि 39 वर्षात नंतर परिपक्व झाला राजू तुम्हाला सपोर्ट करतो. खूप चांगला आहे. खूप चांगली चहा बनवतो. मला सर्वात त्याचं बेस्ट वाटतं तो जेव्हा तो लिखाण करतो मराठीचं इतकं सुंदर हस्ताक्षर आहे की तो ओव्हरटाईम 1चा असेल तर 2-2 द्यायचा तो. म्हणजे हे लिखाण करायचं काम जे आहे ना हे राजनीच करायचं. त्याची डायरी त्याचं ते हे टापटीपणा हे सगळं त्याच्या वडिलांकडनं आलेलं आहे. त्याच्यात मला काही गौरव वाटत नाही, कारण शिक्षकाचा चिरंजीव आहे आणि शिक्षकाला साजेसा असणारा मुलगा त्यांनी आमच्याकडे पाठवला आणि त्याचा फायदा जसा त्याला झाला, तुमच्या कुटुंबाला झाला, तसा माझ्या कंपनीला झाला. आज 39 वर्ष काम करायचं, 39 वर्ष संपूर्ण एअर इंडिया एवढ्या भरभरटीला घेऊन जाणं आणि नवीन मुलांना शिकवणं. तर हर्षवीरसारखे मुलं माहिती आहेत आम्हाला. आज आली होती कशी आणि आज तेवढा कॉन्फिडन्सली बोलतोय. पहिलं तर बोलायचंच नाही तो. हां, माझ्याकडे याला 9 नंबरला बसायला घाबरायचं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आता ह्या मुलांना एवढा कॉन्फिडन्स आहे. ह्या मुलांनी सर्वांनी केलं. त्यामध्ये राजूचा, शशी माने असतील, तोताडे असतील, परितोष आहे, ह्या सर्वांचाही सीमाचा वाटा आहे. समीर सरकारचा पण आहे, ते वेगळ्या तऱ्हेने आहे. म्हणजे बाकी सर्व शिक्षण आम्हाला इथे मिळालं. आयुष्य कसं जगायचं आणि आयुष्यामध्ये कसं राहायचं, आयुष्यामध्ये मान सन्मान कसा घ्यायचा आणि द्यायचा, ह्या सर्व गोष्टी आम्ही बी ग्रुपमध्ये आल्यानंतर, LMDमध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या देशातलं, वेगवेगळ्या राज्यातलं आणि माणसं जी आहे ती आम्हाला भेटली. पण हा संपूर्ण एअर इंडिया आहे हा इंडियासारखा लाईन मेंटेन ते इंडियासारखं होतं. आणि मला तर अभिमान वाटतो की राजू माझ्या आयुष्यात आला. खरंच राहायचं झालं. त्याच्यानंतर तुम्ही आला. ही सर्व मंडळी आहेत आणि कुठेतरी करणी असेलच. देवाची करणी नारळात पाणी अशी गत होती आणि त्याप्रमाणे राजू आमच्याबरोबर आला आणि आमच्या गळ्याचा ताई झाला. त्याचप्रमाणे राजू तुला मी खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या देवाला मी धन्यवाद देतो की असा मित्र माझ्या आयुष्यात दिला असतो. आणि राजू तुला खूप खूप शुभेच्छा. तुझ्या ज्या इच्छा पूर्ण करायच्या राहिल्या आहेत त्या पूर्ण करून झालेल्याच असतात. इथे झालेल्याच आहेत. अजून कुठल्या असतील तर आपण नंतर बसून बोलू. मी 17-18 तारखेला बोलणार आहोत. आज ह्या सगळ्या गोष्टी आहेत. खूप बरं वाटलं तुम्ही आला, कुटुंब आलं. बरोबर आमचा राजू आहे आणि सर्व ही मंडळी आहेत ती आमची फॅमिली आहे. तुम्ही बघून घ्या, आतमध्ये फिरवून घ्या, यांना सगळे आपले अड्डे दाखवू. हे महत्त्वाचं आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो, तुमच्या फॅमिलीला शुभेच्छा देतो. राजू तुला सुद्धा शुभेच्छा आणि इथे आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुत बहुत धन्यवाद प्रशांत सर. यहाँ पर उपस्थित असीम बासु सर और करंगले सर, मैं उनको विनंती करूंगा कि आप यहाँ पर आए और पुष्पगुच्छ से राजू सर का स्वागत करें और उनके लिए 2 शब्द कहें. राजू के लिए आई एम नॉट ए गुड स्पोर्ट्स पर्सन. विश हिम ऑल द बेस्ट फॉर हिज रिटायरमेंट लाइफ एंड हेल्दी एंड हैप्पी रिटायरमेंट. थैंक यू सर. राजू एक दमदार व्यक्तिमत्व म्हणता येत. दिसताना एकदम कणखर दिसतो पण आतून तेवढा सॉफ्ट, चांगल्या मनाचा एक चांगला मित्र. मी तर म्हणेन की आज क्रिकेटमधनं धोनी रिटायर्ड होतोय. मी त्याच्यासोबत जवळजवळ 35 वर्ष काम केलं असेल, 34-35. त्याचा कामाचा स्पीड, इनिशियली आम्ही जेव्हा वर्किंग कॅटेगरीमध्ये होतो त्याचं एकच म्हणणं असायचं, काम फिनिश करून बसा. आणि तो स्पीड असायचा तो वाखाणण्याजोगा. आणि त्याचं इथे सगळ्यांनी वर्णन केलेलंच आहे. मला हर्षनी लास्ट मोमेंटला सांगितलं की तू बोलशील का 2 शब्द. म्हणलं हा नक्की. राजूच्या प्रेमाचा तर ते बोलायलाच पाहिजे. आणि आता मी त्याचा
नवीन घरात सोबती पण होणार आहे. नवीन घर घेतलं तिकडे. आय एम विशिंग हिम अ व्हेरी ब्राईट फ्युचर अँड हेल्दी लाईफ अहेड अँड हिज फॅमिली. निनाद अँड आय डोंट नो युअर नेम प्लीज. निकिता. या थँक्स सो मच. थँक्यू. वक्त किसी का यार जुदा होता है, कुछ ना पूछो यारो दिल का हाल बुरा होता है. दिल पे यादों के जैसे तीर चलते हैं, हाँ 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 दिए जलते हैं, फूल खिलते हैं बड़ी मुश्किल से, मगर दुनिया में लोग मिलते हैं, यहाँ दिए जलते हैं. थैंक यू. थैंक यू सो मच करंगले सर. यहाँ पर उपस्थित महाजन सर से मैं नम्र विनंती करूंगा कि एक पुष्पगुच्छ से राजू सर का स्वागत करें. थानेगस. बहुत बहुत धन्यवाद सर. कुछ जब मैं ये थोड़ी सी स्क्रिप्ट मेंटेन कर रहा था, लिख रहा था घर पे, 1 महीने से छुट्टी पे था, तो मुझे एक छोटा सा टास्क दिया था कि राजू सर अब जाने वाले हैं, तो अब अपने को उनको एक अच्छे से विदाई देना है. मैं सोचा थोड़ा सा कुछ लिखूं, तो मैं एक लाइन लिख रहा था. उसमें एक वर्डिंग मेरे दिमाग में आया, सरल स्वभाव. तो वो लिखने से पहले मेरे को थोड़ा सा सोचा, मैं सरल स्वभाव तो ओके बहुत अच्छा है, लेकिन सरल जब मैं ज्वाइन किया था उनका खौफ जो था, मतलब मैं जब ज्वाइन किया तब उनके जो मतलब उनके बारे में जो हमको पता चला था, बिकॉज उस टाइम पे वो यूएस पोस्टिंग पे थे कहीं पे, तो तोताड़े सर, परितो सर, तुम लोग ना सोच समझ के जरा काम करना. अगर उल्टा सीधा किया ना तो डायरेक्ट ऊपर से नीचे ही आना है, विंग से ऊपर से नीचे, इतना खौफ. तो मैं सरल स्वभाव तो नहीं लिखा. वैसे ही उनके जो 39 सालों का सफर है, उनके खास मित्र कपूर सर से मैं नम्र निवेदन करूंगा कि वो यहाँ आए, पुष्प देकर उनका स्वागत करें और उनके लिए 2 शब्द. इतना लंबा सफर एक साथ बिताने के बाद 2 मिनट में थोड़ा सा अपना वो करना है, वो भी एक मुश्किल है, लेकिन अपने पास समय की भी मर्यादाएं हैं. हेलो, थैंक यू. आप सबका स्वागत है, भाभी जी और बच्चों का. राजा और मैंने साथ में बहुत साल बिताए और ज्वाइन भी एक साथ में हुए हैं. आप देख रहे हो 39 ईयर्स है, तो आप ये समझ सकते हो कि हम लोग किस उम्र में ज्वाइन किए थे. 19 साल की उम्र में राजा ज्वाइन किया था, 21-22 साल की उम्र में मैं ज्वाइन किया था. माने भी शायद 19-20 साल के. तो हम जब ज्वाइन किए थे सब उस टाइम के सब एकदम हमारे में मुंबई में तो कौले थे हम लोग सब, जब नवे ज्वाइन किए थे सब. तो बहुत एक्टिव भी थे और पिकनिक में तो वाकई बहुत एक्टिव थे. वो जब से वो ये बंद हुआ तब से हमारी पिकनिक थोड़ी सी पीसफुल जाने लगी. क्या वो था टोल नाका, वो क्या था वो क्या ऑक्ट्राय नाका. ऑक्ट्राय नाका बंद होने के बाद हम लोग थोड़े से शांति. मैं तो ठीक था, मैं तो राजा का खास दोस्त था, लेकिन बहुत सारे हमारे सीनियर्स ठीक हो गए थे, क्योंकि पिकनिक में राजा से पंगा में आउट ऑफ बॉम्बे अगर थाना के आगे पिकनिक करनी तो राजा से कोई पंगा नहीं लेता था. भैया ऑक्ट्राय थाना क्रॉस करना था. एक ही अभी तक वो नेट का बिल दिया कि नहीं माने, वो तोड़ा था. बट बेसिकली ही वॉज अ वेरी पीसफुल पर्सन. छेड़ो मत, छेड़ोगे तो फिर वही बात हो जाती है. वो हमारा सबका था. मैंने भी एक काम किया था पिकनिक में, वो सबको पता है, लेकिन इसको भी था. लेकिन एक अलग वक्त था, अलग साथ में मिलके बिताए थे हमने सारे दिन. इट वॉज अ वेरी मज़ेदार टाइम था वो. और अब वक्त चेंज होते जा रहा है, लेकिन
टाइम का साथ देखिए वो नेट जिसने तोड़ा था, जिसके कारण वो भी हाथ हिला रहा है सामने से मुझे, दादा बट व्हाट अ टाइम इट वाज। हम लोग ने बहुत एंजॉय किया। मैं गलती से 97 में कुछ लोगों के कारण यूनियन में चला गया, तो थोड़ा सा आउट ऑफ टच हो गया बी ग्रुप में, लेकिन बी ग्रुप से फिर भी टच था मेरा आखिर तक, अब तक है, और साथ में रहे हैं हम लोग सब साथ। बस यही है कि राजा बस खुश रहे, अपनी फैमिली के साथ में रिटायर्ड लाइफ एंजॉय करें, और आगे जो बातें हैं वो तो हम वक्त आने पे बात करेंगे। थैंक यू वेरी मच, एंजॉय वेरी मच, थैंक यू। बहुत बहुत धन्यवाद कपूर सर। उनकी फैमिली के लिए स्पेशल कि आपने देखा बाहर इतना बड़ा एयरक्राफ्ट है। अब इतने एयरक्राफ्ट पे सर लीडिंग करते हैं मैकेनिकल डिपार्टमेंट में, तो सिर्फ बाहर के मैकेनिकल डिपार्टमेंट या स्ट्रक्चर से तो जहाज उड़ने वाला है नहीं, बहुत सारे डिपार्टमेंट यहाँ पर है, और सर के रिलेशन इतने अच्छे हैं कि आज उनके रिटायरमेंट फंक्शन में सारे डिपार्टमेंट के सारे लोग यहाँ पर उपस्थित हैं। उसके लिए जोरदार तालियां। थैंक्स टू ऑल। तो सबसे पहले जब दिन की शुरुआत करना है तो दो सर है स्टोर डिपार्टमेंट में, सबसे पहले उनका भी बहुत खौफ है, इधर पूरे हैंगर में खौफ है, जाना पड़ता है उनके पास सुबह सुबह 9 बजे। तो मैं वो स्टोर डिपार्टमेंट को यहाँ पर बुलाना चाहूँगा और पूरे स्टोर डिपार्टमेंट की तरफ से वो राजू सर को पुष्प गुच्छ दे और 2 शब्द कहें। संतोष सर, ओपी सर, स्टोर जितेश, बाकी सब लोग। Hello everyone. My personal experience with Raju is not at all professional because we never worked together. I joined after 1 or 2 years after you. I got 1.5 years more to go. Thing is that we were in totally different department, different groups basically. Because I'm not from stores, I'm a manager service engineer. In 2019 I joined the stores. After that only I had a relation with him basically because we never used to meet. The work experience I said it's more personal than professional because I am the person who used to make the tickets for him. So, and I can proudly say that I was the person made you people to travel by Airbus 350 because I don't know anyone flown by 350. I don't think anybody 350. Nobody. We two and you. Because he wanted to go to meet Nikita and he told me that okay, I want to make ticket. He used to come to stores, sit with me. He used to tell me, "Aram se aate the." He used to tell me that okay, ticket bana de. 10 minute ka काम tak karke ticket बनाएंगे. And I was so happy that the ticket was coming out, the printout was coming out. Was damn happy. And he used to tell me that अरे Bangalore जाना. Then I said that you go by 350 because 350 experience बाद में नहीं मिलेगा. Then I said that there is a flight via Madras. He opted for that. I said, he said that I will get more time. 350 में ज़्यादा टाइम मिलेगा मुझे. 350 में मद्रास स्टॉप ओवर, then उधर भी खाना, उधर भी खाना. And that time we used to get business class. Business is in 350 is awesome. In I did just try. You people tried it. It's just awesome. No other way. So कोई भी try नहीं किया है. So I am so proud and so happy that I made him to fly 350 with you all. And he came and told me that अरे ओपी it was so guys उतना मजा आया. So thank you and I'm so happy. And second thing is that now no tickets. So ज़्यादा आते ही नहीं है. अभी आते हैं मुझे क्या करें? So still the relation is on. I'm happy he's retiring such a lovely time. We never had any problems. That's a relation with him and I know about I was a totally different group. So B group बोलते हैं हम B group. Totally different group है. मेरा group के बारे में मुझे I think I'm the only one. And I'm not in the group. So अभी ग्रुप का चर्चा नहीं होंगे and I wish because B is majority I'm at hey एक दो so they are all retired guys so I cannot get that support so I wish
You met him, no? He's a vendor. So I wish, as I always say, life में क्या होना चाहिए? Happiness. That's the number one thing. If you are healthy, you are happy, you are everything. So I wish Raju a happiness. Okay? Thank you. Bye. थैंक यू सो मच सर। संतोष सर से मैं विनंती करूंगा 2 शब्द बोले। Good evening, everybody. Myself and Raju, we were, I think, the founder members of B6 B7. I'm in stores now. So he was my senior in B6 B7. Group was formed, and तभी से I have also learned a lot from him. तभी वो शांत, तभी कुछ whatever people are telling कि गुस्से वाला I have never come across that. But afterwards when we came in stores, वो स्टोर में चक्कर होता है। पहला चक्कर 2 है, ये और ये लोग स्टोर में बैठा रहे तो घूमते हुए ही आता है, और ये जब भी आता है एक रास्ते से भागता है, दूसरा रास्ते से भागता है। So he does pay a visit. I will miss your presence in the stores, and I wish you a very prosperous and more than that a very healthy retired life. सिगरेट बंद नहीं होगा, बट तो होगा। अरे ये सिगरेट का सब राज खोल रहे, पता नहीं वो राज घर पे पता है कि नहीं। लोग इंसान नाम से नहीं काम से जाना जाता है, इंसान नाम से नहीं काम से जाना जाता है। और राजू सर ने अपने डिपार्टमेंट में सिर्फ नाम ही नहीं, एक अपनी पहचान भी बनाई। आज का ये समारोह सिर्फ एक विदाई का समारोह नहीं है, ये एक पूरे सफर का जश्न है जो उन्होंने पूरी निष्ठा और ईमानदारी से पूरा किया है। तो यहाँ पर प्रेजेंट अपने लाइन मेंटेनेंस मैनेजर भिड़े सर से मैं विनंती करूँगा कि वो राजू सर को बुके दे और उनका स्वागत करें। सर थोड़े से अपने शेड्यूल में बिजी थे। आजकल जितने भी सारे एयरक्राफ्ट है, यू ऑल नो के सारे एडवांस टेक्नोलॉजी के साथ काम करते हैं। वैसे ही अपने यहाँ पे एक डिपार्टमेंट है एवियोनिक्स डिपार्टमेंट। तो एवियोनिक्स डिपार्टमेंट चेक के ग्रुप को मैं रिक्वेस्ट करूँगा कि वो यहाँ पर आए और राजू सर को पुष्पगुच्छ दे के उनका स्वागत करें। की तरफ से वानकुंद्रे सर को मैं यहाँ पे बुलाना चाहूँगा, वो आए और पुष्प गुच्छ दे। शॉल
की कमान एक डिपार्टमेंट के हाथ में है। एडमिन डिपार्टमेंट से मैं रिक्वेस्ट करूंगा कि वो यहाँ पर आए और राजू सर को सम्मानित करें। थैंक यू सो मच। सारे डिपार्टमेंटों का अंतर मन से मैं शुक्रिया अदा करता हूँ, आप सबका यहाँ पे इकट्ठा हुए और इस प्रोग्राम को और भी 4 चांद लगाए। अब हमारे B6 B7 टीम की तरफ से मैं नवीन सर को यहाँ पे बुलाना चाहूँगा और वो राजू सर के लिए 2 शब्द। मंचावर बसलेले उपस्थित मान्यवर आणि मित्र हो, सर्वांचं टीम B6 B7 तर्फे सर्वांचा मनापासून आभार या कार्यक्रमाला हजर राहिल्याबद्दल। राजूभाऊंना जर बोलायचं म्हणजे आपले समाज आणि समाजाचे अध्यक्ष रिटायर होतात म्हणजे राजूभाऊ समाज उघड्यावर पडणार नाही, सांभाळून घ्या नंतर पण। अच्छा, राजूभाऊ बघा 39 वर्ष 39 इयर्स सर्व्हिस, जर हिशेब केला सुट्ट्या काढल्या सगळं काढलं तर लगभग 20 वर्ष निम्म्या सुट्ट्या तरी वहिनी लक्ष द्या आमच्याबरोबर होत्या तर 20 वर्ष म्हणजे घरी नव्हते ते आमच्याबरोबर होते, त्यामुळे त्यांच्या आवडीनिवडी सगळ्या आम्हाला माहिती आहे, घरीच नव्हते ते। आणि आम्ही दोघं एकत्र समाज चला समाज चालला चाला राजू बोले म्हणजे चला पाठीमागे गपचुपा मान खाली घालू। आणि नंतर ते मॅनेजर झाले, पण मॅनेजर या शब्दाचा खरा अर्थ सार्थ केलाय तो राजूभाऊंनी, खरा अर्थ सार्थ केला राजूभाऊंनी। कारण काय, बरेच मी मॅनेजर बघितले, राग मानू नका, एकदा म्हणजे शिफ्ट मॅनेजर झाले की फेविकॉल घेऊन येतात आणि आपल्या सीटला लावून बसतात चिपकून। राजूभाऊंचं उलट आहे, राजूभाऊ कुठलाही टीम B6 कुठलाही मेजर जॉब असू दे काही असू दे, राजूभाऊ आवर्जून खाली उभे राहणार, काय गरज आहे कुठे अडलंय राजूभाऊ खालून सांगणार, हे बाबा हे चुकलंय हे असं करा, ह्याला मॅनेजर म्हणतात, हे ते खरे मॅनेजर आहे। आणि ते कायम ते म्हणतात ना स्वामी, भिवू नकोस तुमच्या पाठीशी आहे, तसे आमच्या पाठीशी स्वामी आहेत राजूभाऊ। आणि अजून एक वैशिष्ट्य सांगायचं झालं म्हणजे राजूभाऊंकडे असलेला स्पेअर्सचा खजिना, एअर इंडियाकडे एवढे स्पेअर्स नाहीत, एवढे छोटे मोठे स्पेअर्स राजूभाऊंकडे आहेत। हा खरं सांगतो काय होतं माहिती आहे, एअर इंडियाकडे मोठे मोठे स्पेअर्स असतात, पण त्याच्यासाठी लागणारा एक छोटासा स्पेअर असतो ना तो एअर इंडियाकडे नसतो। मग आम्ही काय सांगतो, एमीला सांगतो जा जरा पाठपट घेऊन शोधून घेऊन या, मग तो जाणार 2 तासानंतर बरे जाणार आणि काय सांगणार नॉट ट्रेसेबल, एअर इंडियामध्ये अवेलेबल नाही आहे, राजूभाऊ जाणार गपचूप आगे कुठनं शोधून काढतात ते खजाना त्यांच्याकडेच आहे, म्हणून बॉस ध्यान द्या, त्या खजान्याची चावी पाहिजे असेल ना तर परत बोलवा त्यांना। आणि 1 नंबर। आणि राजूभाऊंनी जास्त वेळ घेत नाही, राजूभाऊंनी संपूर्ण आयुष्य राजासारखं जगलंय, पुढचं आयुष्य राजासारखे जगतील हेच श्री खंडोबा चरणी आणि एकविरा देवी चरणी प्रार्थना करतो। जय हिंद। बहुत बहुत धन्यवाद नवीन सर। पासलकर सर शिफ्ट इंचार्ज से मैं विनंती करूंगा कि वो एक पुष्प गुच्छ देकर राजू सर को सम्मानित करें और उनके लिए 2 शब्द कहें। थैंक यू सो मच सर। यहाँ पर उपस्थित हमारे प्रेजेंट के शिफ्ट इंचार्ज, हम जब से ज्वाइन हुए तब से वो हमारे डिपार्टमेंट में एज ए AME भी थे और आज हमारे बॉस भी बन गए हैं। उन्होंने ग्राउंड लेवल से लेकर अपर लेवल तक राजू सर के साथ काम भी किया है, तो मैं विपुल सर से विनंती करूंगा कि आप उनके सम्मान में कुछ शब्द अपने अंदर मन के व्यतीत करें सर। या नमस्कार। एज ही सेड इज करेक्ट, मैं जब ग्राउंड लेवल पे था तब से उनके साथ मैं काम कर रहा हूँ एंड काफ़ी लोग ने कहा रहेगा कि ही इज़ टफ नट टू क्राई, डर खौफ ऐसा कुछ नहीं है, लीडर वैसा ही होना चाहिए तभी नीचे सब लाइन में रहते हैं। एंड आज जो नेक्स्ट जनरेशन उन्होंने रेडी किया है, आई विल थैंक हिम कि नेक्स्ट जनरेशन जो उन्होंने तैयार किया हुआ है, लेडीज़ हो या जेंट्स हो लड़के जो भी हो, उनको जो आज खड़ा किया है हमारी कंपनी के लिए, आई जस्ट थैंक हिम बिकॉज उन्होंने नेक्स्ट जनरेशन रेडी किया है और सब सिस्टम से जो सिखाया है पीछे रह के, आई अप्रिशिएट हिज डेडिकेशन टू द वर्क
एंड आई अप्रिशिएट एंड आई विश हिम ऑल द बेस्ट. आपसे बहुत सीखा है, करेक्ट. अभी जो भी है आपके साथ रह के सीखा है. आपसे जो भी हुआ रहेगा भूल चुक माफ बोलना सुना हुआ रहेगा, लेकिन ऐसा कुछ भी नहीं है. वो प्रोफेशनल था. ठीक है सर. एंड विश यू अ वेरी वेरी हैप्पी रिटायर्ड लाइफ एंड टेक केयर. मिलते हैं. बहुत बहुत धन्यवाद विपुल सर का. हाँ यस, नंबर है सर, नंबर है. यहाँ पर उपस्थित कुछ AMEs जिनके साथ हम लोग रोज काम करते हैं. बालचंद्र प्रभु देसाई सर, दुर्वे सर, आप यहाँ पर आए. PN शर्मा सर और पुष्पगुच्छ से राजू सर को सम्मानित करें. शिवा सर. सचिन अभी तू दो शब्द. मैंने बोला. बहुत बहुत धन्यवाद सबका. हांडा सर से मैं विनती करूंगा कि राजू सर के लिए 2 शब्द कहें. हेलो एवरीवन, हेलो फैमिली मेंबर्स. वो बुरनकर ने जो बोला था उसके बाद मेरा नंबर था, बुरनकर के रिटायरमेंट के बाद. बट वेरी सून आई केम टू आई रियलाइज दैट इनको कोई टास्क या वो दे दो टारगेट, उसके बाद इंटरफेयर मत करो, देन सब हो जाएगा अपने आप एकदम स्मूथली. सो ही इज अ एक्सीलेंट टास्क मास्टर एंड आई विश हिम वेरी हैप्पी एंड हेल्दी रिटायरमेंट. अभी फाइनली निकिता की बारी है. निकिता को मैं रिक्वेस्ट करूंगा कि वो आप यहाँ पर आए. एक आपके लिए भी एक छोटा सा तोहफा है हमारे डिपार्टमेंट की तरफ से. आप लीजिए और अपने 2 शब्द देते हैं. Hi everyone. It was actually very overwhelming for me to sit there and listen so many great things about my father that I was not aware about. Thank you everyone for coming here and letting us know how exactly he was here. What kind of a manager he was. Thank you so much. I have got this pleasure of standing in front of you. I got this opportunity. And I would like to share a few things that you all must not be aware about how my dad was at home. So I'll take maybe 5 minutes, so just bear with me. Okay. So now here I am standing in front of you all. But if you knew the Nikki 18 years ago, when I was in 2nd standard, I remember my dad forcefully enrolling me into a speech competition without asking me. That you just go out there, take part. And I remember me telling my dad that, Papa, what if I fumble or what if I, zone out? Worst, what if I start crying on stage? What will happen? People will laugh at me. And he said, बेटा, तू फक्त मला बघ. मी तिकडेच उभा असणार क्राऊडमध्ये. तू फक्त तुझ्या पप्पांकडे बघ आणि स्पीच दे. आणि बाकी कोण आजूबाजूला आहे त्याची तुला काही काळजी करायची गरज नाही. That is how we rehearsed. And I remember delivering that speech with tears in my eyes. But still, Dad, so today also if I fumble, if I pause, just so you know, I'm still looking for you in the crowd. So, 40 years ago, 1986, that was the era when we did not have GPS, Google Pay, Google Maps, Zomato, Swiggy. That was a time when people used to call each other by landline. There was no smartphone, write letters. That is when a man stepped in Bombay with a bag full of hopes, eyes full of dreams, and a determination to prove himself in this world.
And today we are in 2025, where Tesla is finally launched in India. Students use chat to do their homework. But still somehow my dad will come to me and ask me, "Beta, I have downloaded this PDF, where do I find where it is saved?" So I love that, this generation, as many of you came here and spoke that, nothing has changed. Raja, that you all call him, he's still the same. And Dad, I would love if you just keep on coming back to me for these small doubts. I would feel, okay, I am somewhat useful to you. Dad, to build this life from scratch, when you came to Mumbai, you did not have any connection, any support. You came here on your own, built everything. From those days of struggle to standing here when we are celebrating 39 years of your service. I couldn't be more proud or happier to get to call you my father. I'm sure Nina shares the same feeling. You're my biggest strength, source of confidence, my best friend. And I'm just so proud and so happy to be standing over here. But you could have not done all of this alone. There was this one person who was always there, standing beside you, holding your hand. That is our mom. Thank you, Mom, for always being there for Dad. Crazy morning shifts, crazy night shift, you were just there. While he was busier fixing planes, you were holding the fort at home. So thank you for your contribution in his life and in our lives too. You all must be thinking, whenever Dad used to come back home, he used to say, "Maji pora, Maji puri, my boys." That is the kind of, nowadays I work in corporate, we just call each other colleagues, subordinate, teammate. But to call someone as your own family member, it speaks a lot about what kind of a manager my dad was and how he used to stand firmly behind each and every one of you who has had a privilege of working with you. That is something that when I go down the line, if I get an opportunity, that is something I would always carry with me. The kind of manager you were. Even on the days when he used to be sick, we used to literally beg him that, "Just take a sick leave, don't go to office, it's fine. You're not well, you're down with fever." To always get one reply, "Nikki, आज engine change आहे, आज जावं लागणार, माझ्या पोरांना माझी गरज आहे." And at some point we both thought that this engine has some personal vendetta against my dad's immune system. Even we all know how Mumbai monsoons are, right? I mean, it just keeps on pouring and pouring. We used to get holiday from our office, from our school. But somehow I used to just snuggle in bed and see my dad getting up in that heavy rain, putting his uniform, putting his raincoat, getting ready for office, putting on his helmet. And I used to be amazed, how does this man just, manage to travel through rain, be it cold, summer, winter, anything. He used to be just there. That showed me the kind of passion that my father holds for his job and the kind of accountability that is there in him. So that I would also like to learn from you. I am still learning, but I like to take that forward. But in all seriousness, everyone who's in this room right now, jobs really matter. You are the invisible force behind every safe landing and safe takeoff. Maybe the passengers don't know you personally, but they do owe you their safety. So thank you each and every one of you in this room. Even as I'm just taking a few more minutes. Even as a kid, Papa, when I did not know the entire scope of your work, I used to just go around, and when I used to see him dressing up in his Air India uniform, wearing your white shirt, black pants, that was a moment in itself. I used to go around telling my friends, posting that, my father, he traveled to so many countries. You just name it, my dad, already he has been there. And you know what was the ultimate flex of all? That you went to Finland and you spoke with Santa Claus. And you showed that video. I used to go around showing it to my friends. And the best part of it all was, of course, gifts and chocolates that you used to bring back home. We both used to actually look forward to that. But also because when you came back home, everything just felt right at home. Nowadays, there's this trending hashtag on LinkedIn, work-life balance. We should always have those boundaries, not have toxic workforce culture and everything. But Dad, you just made it all seem so easy. I mean, today I am working in a corporate and
I seriously cannot figure out how to juggle between deadline and to make sure I had enough water in a day. But you just made it seem so easy. I'm literally telling you, night, first shift, any shift, he would come back home, not untie his shoelace, he will just sit there on sofa. He would command us, Nikki, Ninad, go bring your bags, tell me what did you learn today, show me your homework, did you complete it, what did teacher say? That is the kind of involvement he has had in our academics. And we never felt that, our dad was not there for us. So right now, after hearing so much, I'm actually amazed how you balanced it all, just being there for us as well as being there for your team. Open houses were the funny moments. My dad, like he's actually a real life singer. He used to fight with my teacher to increase my 5 marks, and I used to act all embarrassed, Papa, please stop it, everyone is, looking at you. But internally I was like, yes dad, go, show them. I mean, come on, get those 5 marks. And I swear one of my teacher asked me, is your dad a lawyer by any chance? Why is he fighting so much? But that is my dad for all of you. He would take stand wherever it is needed, right or wrong, he's just always there. Today, Dad, I work as a business consultant. It is all because of your hard work, your belief in me, both of your beliefs in me. And you just knew that, your daughter can do it. And it is because of you, today, me and Ninad, we are where we are. And still today, he is my first phone call. If I feel like giving up, if I feel like, no, Papa, I don't think I can do it, he would encourage me, he would tell me who you are. You are Nikita Lavande, daughter of Rajendra Kumar Lavande. Rulane ka nahi, rone ka nahi, dusron ko rulane ka. Is always this. He is my biggest source of confidence. Thank you, Dad. You spent 4 decades over here. You were not just clocking in hours. You were actually building your legacy. Thank you for always being the best father any child could ask for. Now you're moving into your retirement phase. I hope you get to wake up aram se with no alarm clock. You have a sip of tea and coffee. And finally you get time to learn that harmonium you were talking about. And finally now, at least, we hope we get to be part of your international trips, because we were very jealous back then when you used to not take us. Thank you everyone on behalf of our entire family and everyone who has had a privilege of working with my father. Thank you. We all love you. We all respect you and we are very, very proud of you. Thank you everyone. निकिता एंड नीना, LMM सर से मैं रिक्वेस्ट करूँगा कि राजू सर के लिए, पहले आप सब फिर बाद में, आज उनका दिन है. From the gathering I can make out what a time frame he had with us. No doubt 39 years what he has put. It's a really, I must admit, must be the longest serving, one of the longest serving employee in ex-Air India as well as AIS. And aptly said, many of them, even Nikita said, he has put in really a lot of time, efforts to build up whatever we have seen today, what AISL is doing. We do recognize his contribution. Yes, we do recognize his contribution towards building upcoming generation, as well as during his time, whatever he has lent support to the aircrafts and to the work, to the teamwork. We are proud of him. It was a great pleasure to work with him. I wish him happy and healthy retired life on behalf of my team, all of you. I expect him to come back soon, whether you like it or you don't. Thank you so much, sir. हर एयरक्राफ्ट एक अपना रनवे छोड़कर एक नई दिशा की तरफ जैसे उड़ान भरता है, वैसे ही आज राजू सर का जीवन भी एक नए अध्याय की ओर अपना उड़ान लेके जा रहा है, अपनी उड़ान भर रहा है. तो उसके पहले मैं पूरे B6 B7 ग्रुप को फिर से एक बार यहाँ पे बुलाना चाहूँगा और छोटा सा गिफ्ट, एक और छोटा सा गिफ्ट उनके लिए.
की ओर से, पूरी टीम की ओर से हम सबको यही कहना है सर कि आपकी कमी हमें हर दिन खलेगी, आपकी कमी हमें हर दिन खलेगी। हम जैसे बच्चे जब किसी ऑर्गेनाइजेशन को ज्वाइन करते हैं, उनको कैसे बिहेव करना है या कैसे काम करना है, वो सारी चीज़ें सिखाकर आज हम कुछ एक अच्छी जगहों पर अपना मुकाम हासिल करने के लिए जब भी आगे बढ़ेंगे, तब ऐसे सारे मैनेजर्स यहाँ पर उपस्थित सभी लोगों को मेमोरीज हमेशा क्रिएट होती है और वो हमेशा अंतर मन में हमेशा रहती है। हमें ऐसा लगता है कि हमें याद रहेंगे नहीं रहेंगे, लेकिन ऐसा नहीं है। हर इंसान की अपनी अपनी एक अलग जगह होती है। वैसे ही राजू सर ने अपने दोस्तों के मन में, पूरे डिपार्टमेंट्स के मन में और हम जैसे बच्चों के लिए भी एक अलग अलग जगह बनाई है। थैंक यू सो मच सर। और अपने इतने लंबे करियर को, मैं जानता हूँ कि आज आपका दिल बहुत भर चुका है लेकिन फिर भी कुछ तो बोलना पड़ेगा सर। आज आपका दिन है। आनंद झाला आज मी बोलतो। व्यासपीठावर बसलेले एलिमम साहेब, डीजीएम साहेब, शिफ्टिंग चार्ज, बी ग्रुपचे शिफ्टिंग चार्ज, माझे सगळे सहकारी, बी ग्रुपचे सहकारी, माझे रिटायर्ड सहकारी जे मॅक्झिमम पर्सेंटमध्ये इथं आज हजर आहेत, माझा पूर्ण B7 हा ग्रुप आणि त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन या फंक्शनसाठी, बी ग्रुप आणि B7 ग्रुप या दोघांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे हा फंक्शन जेवढा मजेदार होतो आहे, मला त्याचा अभिमान आहे. मला त्यांना थँक्स बोलायचं आहे. माझी पोरं खरोखर कामाची एअरकापवर बी आहे आणि एअरका व्यतिरिक्त बाकी ठिकाणी ते एवढेच ॲक्टिव्ह पोरं आहे. स्टार्टिंग 1986 मध्ये मी एअर इंडिया जॉईन केली आणि त्यावेळेस मला लकीली बी ग्रुपमध्ये टाकलं. बी ग्रुपमध्ये त्यावेळेस आमचे शिफ्टिंग होते मिस्टर नाडकर साहेब आणि आमचे शिफ्ट फोरमन होते मिस्टर दस्तूर साहेब. दस्तूर साहेबांसारखा माणूस मी आजपर्यंत ॲज अ फोरमन, शिफ्ट फोरमन आजपर्यंत मी तसा माणूस आजपर्यंत मी पाहिला नाही. एवढी एनर्जी म्हणजे काम करताना आजकालचे मॅनेजर इन्क्लुडिंग मी, आम्ही इथं रेस्टरूममध्ये बसलेला असतो किंवा आमच्या मॅनेजर रूममध्ये बसतो, पोरं आमची काम करायचं देवर. दस्तूर एक असे आमचे मॅनेजर होते की ते इंडिव्हिज्युअल गाडी घेऊन प्रत्येक एअरकापर काय काम चाललंय, कोणाला काय अडकलं, काय राहिलं, तर हा माणूस एवढा, आय थिंक ते तेव्हा 55 वर्षाचे असावेत, एवढा एनर्जीवाला माणूस ॲज अ शिफ्ट फोरमॅन मी आजपर्यंत ह्या लाईन मेंटेनन्समध्ये कधीच पाहिला नाही. तसाच आमचा शिफ्ट इन्चार्ज मिस्टर नाडकर, तसे पाहिलं की एकदम खडूस वाटायचे. कधी लीव मागायला गेलं की लीव फर्स्ट शॉटमध्ये काही साईनच करायचं नाही. म्हणजे स्पेशली मी ज्यावेळेस लीव मागायला जाईल मला 5 मिनटं त्यांच्या बाजूला उभे करून ठेवायचे, माझ्याकडे लक्ष द्यायचं नाही. म्हणजे त्याला खरोखरच लीवची गरज असेल तर हा थांबेल, नाही तर देऊन जाईल ह्या हिशोबाने. पण तो त्या नाडकर साहेबांमध्ये ती क्वालिटी होती, काम कसं काढून घ्यायचं. आणि माझे जे सिनियर होते, जसं आज माझा एक सिनियर आला आहे मिस्टर अमित मोहित्रा, वन ऑफ द बेस्ट इंजिन टेक्निशियन, ज्याच्या अंडर तसा आमचा दुसरा पण आहे सुब्रो बासू, SK घोष, देशपांडे साहेब, धुरी साहेब, असे जे सिनियर लोक होते आमचे, ते मुळात फार कामसू लोक होते आणि त्यांना पाहून आम्हाला ॲटोमॅटिक तेवढा हुरूप यायचा की आता आपण काम करायला पाहिजे आणि प्रत्येकाला वाटायचं की आपलं काहीतरी नाव व्हायला पाहिजे ग्रुपमध्ये. तसे आमचे माने साहेब नंतर आले, माझा मित्र खास बसलाय तो मिस्टर महेंद्र दोताडे, तो माझ्या बॅच आहे. मला वाटतं 86 बॅचमधला मी सगळ्यात लास्ट असेल की जो आज रिटायर होतो. तर असा बी ग्रुपचा प्रवास चालू असताना नंतर 1996 मध्ये नवीन B7 फॉर्म झालं. त्याला लीड केलं मिस्टर देशपांडे साहेबांनी. त्यावेळेस हा संतोष, मी, आम्ही हे सगळे B7मध्ये फाउंडर मेंबर ऑफ B7 म्हणून आम्ही तिकडं कार्यरत होतो. त्याच दरम्यान ॲक्च्युली माझं लग्न झालं आणि लग्नानंतर राजूला फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, नाईट शिफ्ट नको म्हणून मला त्या B7मध्ये देशपांडे साहेबांनी ॲक्च्युली नॉर्मल शिफ्ट रहेगा, घर पे रहेगा, ऐसा होएगा, वैसा होएगा असे करून त्याने मला केलं. आता माझा लग्नाचा किस्सा बी असा मोठा आहे. माझं लग्न जमलं, ती मुलगी ठाण्यामधली,
आता मी गावाहून आलेला कार्यकर्ता, माझी इथं कोणाची ओळख पाळत नाही. आता लग्न तर ठरवलं मी स्वतःच ठरवलं की मला ह्या मुलीवर लग्न करायचं. घरचे म्हणले मग आता ते बाकीचं बघा तुम्ही का तुम्हाला काय करायचं. माझे सगळे लोक गावचे. मग आता मला कोट शिवायचं आहे, पॅन्ट घ्यायची आहे, बाकीचा कार्यक्रम करायचा आहे. तर त्यासाठी मला सहकार्य केले आमचे बघा आमचे ठाण्याचे मेन कार्यकर्ते मिस्टर शशी माने. तर शशी माने मला रेमंडच्या शोरूममध्ये घेऊन गेला. माझ्या सूटसाठी कपडे, हळदीसाठी लागणारे कपडे, हे सगळं आमच्या दोघांचा कारभार. त्यानंतर लग्नामध्ये फोटो कोण काढणार आम्ही तुझे, फोटो कॉन्ट्रॅक्टर तू. त्याचाच माणूस ज्यांनी फोटो अरेंज केलं. लग्नाच्या वरातीमध्ये बेंजोवाला कोण असायला पाहिजे तो देखील त्यांनी डिसाईड केलं. त्याच्यात सगळे मित्र. म्हणजे माझं लग्न फक्त मी केलं, पण मेन काम सगळं त्या शशी मानेला करायला लागलं. असं आमचं लग्न झाल्यानंतर आता मिस्टर तोताडे साहेब हे माझ्या जॉईनिंगपासून आम्ही बरोबर आहोत. आम्ही म्हणतो 38 39 वर्ष आम्ही एकत्र काम केलं. पण तसंच आमचं कॅल्क्युलेशन आम्ही बघितलं की आम्हाला ओव्हरटाईम करायचा फार शोक. म्हणजे कशी फर्स्ट शिफ्ट समजते आणि सेकंड शिफ्टला आपलं ओव्हरटाईमला नाव लागतं का नाही लागतं बघायला. नाईट सेकंड केली तर नाईटला ॲटोमॅटिक लागणारच. कारण आमचा परफॉर्मन्स तसा स्ट्रॉंग होता. आम्हाला कोण रिजेक्ट नाही करायचं. हे राजू आहे याचं होता आहे रको हे लोक. आणि विशेष म्हणजे सेकंड शिफ्टला आम्हाला काही काम द्यायचे नाही. जर कधी काम अडकलं तर बाबा आहेत नाही 2 लोक. आणि आमचा स्वभाव असा आहे ओव्हरटाईम केला तर लवकर पळायचं नाही, आम्हाला 10 पण थांबायचं. 10 नंतर बी आपल्याला ओव्हरटाईम लागू शकतो ही आमची मनामध्ये इच्छा. तर आता ते 39 इयर्स जे माझी सर्व्हिस झाली आहे तसं जर कॅल्क्युलेशन केलं तर मला वाटतं मी 45 इयर्स इथं एअर इंडियामध्ये काम केलं. काही उद्योग नाही, बॅटलं खाणे पिणे काही ठिकाणा नाही. तो हमारा कॅन्टीन बोला ना 2 स्लाईडमध्ये जॅम बटर वगैरे सगळं टाकून त्याच्यामध्ये चिवडा टाकून तो खायचा आणि त्याच्यावर आम्ही जिवंत राहायचं. बाकी भरपूर लोक गटरावरचे हॉटेल असायचे त्याच्यामध्ये काय तिकडे आमचे कार्यकर्ते आहेत. त्यांना असं वाटतं बाहेर अरे ओव्हरटाईम करायला बाहेर जागे खाणं खायला. आम्ही आपले मध्यमवर्गीय मिस्टर महेंद्र तोताडे, राजू लवांडे आम्हाला बाहेरच आहेत. आम्हाला फक्त आपल्या रेस्टरूम आपल्या एअर इंडियाच्या कॅन्टीनमध्ये जे काय येईल ते आमचं असं करून आम्ही दिवस काढले. मतलब मी म्हणलं 39 इयर्स मला इथे कंप्लीट झाले, पण ॲक्च्युली मी 45 इयर्स कंप्लीट करून चाललो आहे कळलं. आणि नंतर मग असं त्यानंतर मग बी ग्रुपचा कार्यकाल आमचा थोडा संपला. मग आम्हाला BCP झोनमध्ये एक स्पेशल ग्रुपमध्ये टाकण्यात आलं. ते पण माने साहेबांच्या कृपेमुळे. कारण माने नॉर्मल शिफ्ट नाही करणार म्हणला. मग परतोषने मला शोधलं. परतोष म्हणला राजू तेरे को आणाय पडेल. आता तिकडे मग आमचे सगळे कार्यकर्ते असल्यामुळे तोताडे, रिजवान शेख, शिवा हे सगळे आपली गँग असल्यामुळे आम्ही त्या BCP झोनमध्ये तिकडे घुसलो. BCP झोनमध्ये आमच्या खास मित्र परतोष कुमार यांनी आमचं मार्केटिंग तेवढं चांगलं केलं. आता आम्ही काम तर भरपूर करतोय पण आम्हाला आमचा हिस्सा मिळत नाही. जसं AOG म्हणा, VIP म्हणा. तर स्पेशल थँक टू मिस्टर परतोष कुमार ज्यांच्याकडे ही कॅपॅसिटी आहे. नाही हे लोकांना मॅनेजमेंटला त्याला हे एक्सप्लेन करून सांगायला लागलं माझी मुलं ही कामं करतात मग त्यांना त्यामध्ये काय हिस्सा नाही. तर मॅक्झिमम कंट्री आम्ही ग्रुपमध्ये असताना AOG VIPला गेलो नाही असं नाही. पण आम्ही जेव्हा BCP झोनमध्ये जेव्हा मी आलो त्यानंतर आमचा VIPचा म्हणा AOGचा रेट थोडा वाढला. म्हणजे जर 4 VIPची स्टेशन असेल तर 2 स्टेशन BCP झोनला मिळालीच पाहिजे बिकॉज ऑफ ओनली परतोष कुमार. कारण त्याचं काय आहे त्याचं जे कन्व्हिन्स करायचे जे आहे त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे. मेरा बच्चा लोग अगर इतना काम करता है तो मेरा 2 स्टेशन तो मेरे को मिलना ही चाहिए. आणि ते स्टेशन बी कसे जे स्टेशन थोडेसे चांगले कमाई करणारे असावे असे स्टेशन आम्हाला मिळायचे. तर ते एक आमचा फायदा झाला. आणि BCP झोनमध्ये गेल्यानंतर आम्हाला 3 इंजिनियर असे भेटले ज्या इंजिनियरबरोबर आम्ही कधी काम नाही केलं. म्हणजे माझ्या 28 वर्षामध्ये मी दुर्वे साहेबांवर कधी काम नाही केलं. मी वसंत सोना सरांबरोबर कधी काम नाही केलं. आणि एक लुईस म्हणून एक होता तो लुईस आमच्याकडे टेक्निक होता त्यामुळे आम्हाला लुईस बरोबर काम करायचं. तर हे लोक माझ्या आयुष्यामध्ये
हे गेल्या 10-12 वर्षाच्या पूर्वी आले आणि त्यांनी खरोखरच आम्हाला 787 काय आहे, म्हणजे सिस्टम काय माणूस तर असंच सगळ्यांना फॉलो करत शिकतो, असं नाही. पण हे अभ्यासू व्यक्तिमत्व जर पाहिलं तर मिस्टर नरेंद्र दुर्वे, वसंत शनाय, तो लुईस आणि काही प्रमाणात वजीर साहेब पोस्टिंगवर असते त्यावेळेस त्यांच्या अंडर आम्ही काम भरपूर वर्ष केलं. नंतर काही दिवसानंतर आमचा BCB7 ग्रुप डिसमेंटल करण्यात आला. आम्ही 5-7 वर्ष एकत्र काम केलं तिकडे. नंतर मग प्रत्येक इकडे तिकडे जायला मग आम्ही इथं आल्यानंतर जे ओरिजिनल BCB7 लोक होती त्यांना बनतोय त्यांना त्यांना परतोषनी 1 by 1 त्यांना ऑटोमॅटिक ग्रुपमध्ये शफल करायला सुरुवात केली. ते काम परतोष कुमारांनी केलं. त्यामुळे आम्ही BCB7 मध्ये स्थावर झालो, म्हणजे आमची मालमत्ता झाली BCB7. तर त्या काळामध्ये दुर्वे साहेब म्हणा, वसंत शनाय, तो लुईस आता कॅनडामध्ये आहे, इंजिनियर आहे. पण ह्या लोकांकडून आम्हाला भरपूर शिकायला मिळालं, कारण आम्ही ओल्ड एअरपोर्टला होतो 5-6 वर्ष. ईच अँड एव्हरी सिस्टम आम्हाला, भले आम्हाला ट्रेनिंगला जाता नाही आलं मला तिकडे, जे 787 ट्रेनिंग होतं त्यावेळेस माझा पासपोर्ट एक्सपायर झाला म्हणून मला जाता नाही आलं. त्यानंतर आमचा ग्रुप डिसमेंटल झाला. आम्ही पुन्हा इकडे आलो. इकडे आल्यानंतर आम्हाला पुन्हा 3 मूर्ती भेटले. त्यामध्ये विपुल भावसा, तेजस कारखानीज आणि मनीष राव, हे तिघंजण पूर्ण एअरक्राफ्ट सांभाळायचे आणि त्यांची मॅनपॉवर आम्ही सांगेल ते काम. बरं ते पण अभ्यासू लोक, असे जसे दुर्वे, वसंत, तसे हे पण मोठे यांच्याबरोबर बी आम्ही 5-6 वर्ष, तसे 4-5 वर्ष काम केलं. नंतर त्यांना त्यांचं प्रमोशन मिळालं, मग ते वेगवेगळ्या ग्रुपमध्ये गेले. नंतर आले रिटायर्ड लोक सगळे. त्यामध्ये पोप्पा नाईक, आज येणार होतं पोप्पा नाईक हा एक माणूस मी पाहिला, खरोखर अभ्यासू व्यक्तिमत्व, ज्याचं पूर्ण आयुष्य कॅबिन मेंटेनन्समध्ये ॲज अ टेक्निशियन म्हणून गेलं. त्यानंतर त्याने लायसन्स वगैरे घेतल्यानंतर ज्यावेळेस तो ANC मध्ये आला, त्याच्याकडे बघून असं वाटलंच नाही की हा कॅबिनचा माणूस असावा. भयंकर नॉलेज, अभ्यास करण्याची प्रवृत्ती. आणि अशा लोकांबरोबर जसं आमचा सुब्रो बासू, परत शास्त्री साहेब, मग आम्ही रिटायर्ड लोकांच्या कॉलेज झालो ॲटोमॅटिक, कारण आता ME पण कमी झाले डे बाय डे. असं करता करता आजपर्यंत आम्ही आता जे काम करत आलो आहे ते असं आमचं काम चालू आहे. काम नो डाऊट पहिल्यांदा कामला प्राधान्य, नंतर काय बेनिफिट असेल ते आपण डिमांड करून मागवू शकतो. माझं आणि मॅनेजमेंटचं असं काही भांडण नसतं, पण काही जरा ओव्हरलोड झालं, मला कळतं माझ्या मुलाची कॅपॅसिटी किती आहे आणि किती काम करू शकतं. मग त्यावेळेस आमची फायटिंग होते. मग मी ॲक्च्युली मी काय बेसिकली गावचा असल्यामुळं मी काय बॉदरच करत नाही. मला नाडकर साहेब म्हणायचे, राजू तू पहिल्यांदा बोलायला शिक. बरं काय व्हायचं, मी सरळ मला राग आला की मी सरळ त्या शिफ्टिंगच्या कॅबिनमध्ये घुसून जायचो. तू काय मी आहे कमी सर वगैरे असं काय शिकलाय का अभी ये मैं कभी काम ही नहीं किया, मैं कभी सर कभी पूछा ही नहीं. तो नाडकर बोलतो तुला पहिल्यांदा बोलायला शिक. त्यांना माझा स्वभाव आवडायचा नाही असं नाही. नाडकर साहेबांचं एक खास तत्व काय होतं, ते सगळ्यासमोर फायरिंग देणार तुम्हाला, म्हणजे तुम्हाला इन्सल्ट फील व्हायला पाहिजे. सगळ्या अशा मोठ्या ग्रुप बरोबर आपल्याला फायरिंग देणार आणि तर आपण नाराज होणार, सर साहेबांनी आपल्याला असं नसतं बोला. बाद में सब लोग गायब व्हायला, मग इकडे राजू इकडे, आणि मला तुला असं बोलायचं नव्हतं, पण ठीक आहे. म्हणजे हे सगळ्या लोकांना वचक कसा बसवायचा ते त्या कार्यकर्त्याला चांगलं माहिती. आता बिचारे आज नाही आहेत ते एअरफेलमध्ये काम करताना, जे PP अब्राहम म्हणून काल एक्सपायर झाले, ते माझे एअरफेलमधले खास गुरु. काल बिचारे ते एक्सपायर झाले. D ग्रुपमध्ये मी त्यांच्या अंडरच भरपूर प्रमाणात काम केलं ॲज अ एअरफेल. 10 वर्षानंतर मी इंजिनमध्ये आलो. इंजिनचा माझा गुरु बसला तिकडं, अमित मोहित्रा. बेसिकली व्हेरी सिन्सिअर पीपल. मोहित्रा असू, सुब्रो बासू असू, SK घोष असू द्या, देशपांडे दुरी जर हायर लेवलची माणसं होती, त्यांच्याबरोबर थोडी फ्रिक्वेन्सी मॅच व्हायला वेळ लागायचा. पण हे लोक कसे आपले बरोबर. तर असं हे माझं एकंदर लाईफ एरियामध्ये असं काही डिफिकल्ट गेलं असं मला वाटत नाही. माझ्यामुळं भरपूर लोकांना राग पण आला असेल, कारण माझं बोलणं एकदम कडक असतं. मला जे पटणार नाही ते मी सरळ बोलून टाकतो. मग त्याचे परिणाम काय होतील त्याचा विचार मी आयुष्यात कधी केलाच नाही.
ते LMM साहेब असू दे, DG असू दे, मला शिफ्टिंग असू दे, पण मी विनाकारण शक्यतो असं वाकड्यात कधी घुसत नाही. पण मला माझी कॅपॅसिटी, माझ्या मुलांची कॅपॅसिटी, सगळे यंग मुलं आहेत माझी. आता हा आमचा रिजवान शेख, हा आमचा मॅनेजर आहे, एक नंबर कार्यकर्ता आहे. म्हणजे तो शांत बसणारच नाही, मॅनेजर म्हणून तो थांबणार नाही एका जागेवर. सगळ्या मुलांच्या मागे लागून 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 अगर मैं छुट्टी हो जाए तो सर छुट्टी मत जाओ, रिजवान सर हमारा पूरा जान निकाल देते. आता माझी काजल मुलगी आहे, खरोखर मुलं नवीन आहेत, 2-3 वर्ष तर त्यांच्या एक्सपिरियन्सवर ते एवढं मोठं काम करतात की माना आपल्याकडे जे आहेत सिनियर लोक आहेत, आता त्यांचे वय झाले त्याप्रमाणे त्यांना काम करण्याची इच्छा नसते म्हणता येईल, किंवा करण्याचं आता फिजिकल फिटनेस बी पाहिजे. नवीन पोरं काही शिकण्याच्या हिशोबाने आणि त्यांना प्रॉपर जर गायडन्स केलं तर मुलं काहीही करू शकतात. आम्ही एका दिवशी 2-2 इंजिन डाऊन केले, जे नॉर्मली जर कोणाला सांगितलं तर मग तिला फॅन कॉल काढू, नोज कॉल काढू, उद्या बघू काय करायचं ते. आमच्या ग्रुपमध्ये कार्यकर्ते एवढे ॲक्टिव्ह आहेत, अरे अभी ये तो निकला ना तो उसको डाउन कर देते, ये इसका फॅन कॉल नहीं, अभी फॅन कॉल निकल टाइम वेस्ट है, डाऊन कर सकते डाऊन कर. म्हणजे यांचं एक्सपेक्टेशन नसताना आम्ही भलतंच काम करून बसतो, म्हणजे जास्त प्रोडक्शन. कसे आहे माझे सगळे कार्यकर्ते आहेत, सगळ्यांना थँक्स बोलायचं आहे, साहेबांना बी सगळ्यांना. हा माझा तेजस, माझ्याबरोबर B6 जॉईन करणार 1996 मधले हा कार्यकर्ता, आज माझा साहेब आहे तेजस कारखाने. म्हणजे खरोखर ते पण फार सिन्सिअर. म्हणजे आज देखील त्यांना जर सांगितलं तेजस असं असं करायचं आहे, मला सगळं पाहिजे, तो नॉर्मल इंजिनियरपेक्षा अगोदर सगळं तयार करून माझ्या हातात आणून देतो. पूर्वी असा काळ होता, आम्ही शिफ्टिंगच्या लोकांना घाबरायचो. ते शिफ्टिंगच्या वरनं फर्स्ट फ्लोअरवरनं नाडकरने बघितलं की आमची पळापळ सुरू व्हायची. समोर कशा बसायचं, आला काय परत फायरिंग देतो लफडा ना. आता असं झालं, आता आम्ही बसतो, आमची शिफ्टिंग आमच्याकडे येतात, असं चेंजेस सुरुवात. कारण काय आता मेन प्रॉब्लेम त्यासाठी हा बी प्रॉब्लेम आहे की ह्या लोकांबरोबर आम्ही काम केलं आहे, त्यामुळे आम्हाला ती जाणकारी आहे की बाबा तेजसला रागावर येऊन काय करतोय काय, आहे का नाही, किंवा विपुलला रागाला करतोय काय, कारण त्याच्याबरोबर आम्ही काम केलं आहे. जर अननोन माणूस असेल तर आपण रिस्पेक्ट देतो, पण आता हे आमच्या बरोबरचेच असल्यामुळे करून काय करणार ह्या हिशोबाने आमचं चालते, दादागिरी चालते नाही असे नाही. प्लस पोरांचं वेलफेअर बी पाहायला लागतं. पोरं जर एवढं प्रोडक्शन देत असेल तर त्यांचा ओव्हरटाईम बी भरायला पाहिजे. बरं कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर म्हणलं मी राजू आहे इथे, तुम्ही काळजी करू नका. तर ते पण आहे, सगळ्यांनी मिळून मिसळून हे माझं 40 वर्षाचं जीवन तसं माझं आरामात गेलं. मला तकलीफ, आता बॅचलर असताना सगळ्यांना तकलीफ होते, नवीन जॉब, नवीन राहण्याचं ठिकाण, पण एकंदरीत मेन सपोर्ट आमच्या मिसेसचा बी आहे. माझ्या प्रत्येक वर्षी अराउंड 25 PL माझ्या लॅब्स व्हायच्या. मी फॅमिलीला कमी वेळ दिला, ॲक्च्युली कंपनीला जास्त वेळ दिला. माझ्या सिक लीव्ह लॅब्स व्हायच्या, माझ्या PL लॅब्स व्हायच्या. पूर्वी एक जमाना होता 7-8 वर्षापूर्वी, तो महेंद्र तोताडे आणि राजू लवांडे आम्ही PL विकायचे कंपनीला इन कॅशमॅन, त्याच्या आम्हाला पैसे मिळायचे. पण ती सवय लागली पहिल्यापासून की विनाकारण दांडी का मारायची. आता मी रिटायर होतो, आता देखील माझ्या 10-12 सिक लीव्ह लॅब्स होणार, ते अंगातच नाही ना. म्हणजे काय विनाकारण, फक्त मला एरिनेने जॉब दिला आहे, तो कामाला यायचं हेच नेचर मनामध्ये असल्यामुळं सुट्टी घेऊन घरी काय करायचं, घरी काय गेलं तर अजून परत पैसे खर्च होणार. त्यापेक्षा आपल्या ऑफिसमध्ये चला, बायको कुठेतरी मॉलमध्ये घेऊन चला, कुठे इकडे घेऊन चला, हाय मॅटर आहे बघ. अशा पद्धतीने आमचं नेचर थोडं जगा वेगळं असतं, जगा वेगळं. नहीं ओवर टाइम तो जब जरूरत है तब ओवर टाइम. शादी के बाद थोड़ा ओवर टाइम कम होता है, लेकिन पहला 10 साल में बैचलर था, मैं दिल्ली पोस्टिंग किया 3. मॉल नहीं जाने का था इसलिए ओवर टाइम. हाँ 2 फॉरेन पोस्टिंग केलं मी. दुबईला 2001 मध्ये पोस्टिंग केलं आणि 2013 मी न्यू जर्सी म्हणजे नेवार्कला पोस्टिंग केलं 1 महिना. कंपनीने मला भरपूर काय दिलं, म्हणजे माझ्या काय म्हणतात ते मी जे काम करतो त्याच्या मोबदल्यात मला भरपूर काय दिलं, म्हणजे भरपूर VIP दिले, भरपूर EOE दिले. त्यामध्ये आमच्या सिनियर लोकांचाही वाटा आहे, त्यामध्ये आमच्या परतोसचाही तेवढाच वाटा आहे.
आणि आमचे इंजिनियर लोक होते सगळे आमच्याकडे एक्सपर्ट लोक होते. म्हणजे मी पहिला सांगितलं लुईस, वसंत शनाय आणि आमचे साहेब नरेंद्र. त्यानंतर हे 3 आले आमच्या विषयामध्ये, विपुल, तेजस आणि मनीष. आणि बाकीचे एकंदरीत काळ चांगला गेला आणि मला कसले दुःख नाही. मला इनिशियली मी लोक रिटायर होतात तर मी कधी काळजीपूर्वक हे नाही केलं, तर रिटायर होते काय होतं. जेव्हा माझ्यावर बारी आली त्यावेळेस मला रिअलाइज व्हायला लागलं अरे रिटायरमेंट हे चांगलं नाही दिसत. म्हणजे जरा दुःख होतं आता मी घरी काय करणार. डेफिनेटली इतक्या वर्ष काम केल्यानंतर असं वाटतं मनामध्ये की आता मी काय करणार. पण आता ते प्रोसेस आहे, या वर्षानंतर मला रिटायर व्हायचंच आहे, त्यामुळे ते आता ॲक्सेप्टेड. बघूया पुढे अजून काय काय आहेत. तर सगळ्यांचे धन्यवाद. माझी हसरी मुलगी चष्मेवाली, बाकीचे ते आले रिटायर, म्हणजे पट्टू आलाय, चड्डा आलाय, वदेरकर साहेब आहेत, तिकडे कांबळे साहेब आहेत, भरपूर काही रिटायर्ड लोक आज आवडीमुळे इकडं आज आलेले आहेत. आणि त्याला मला त्यांनाही थँक्स बोलायचं. वेळात वेळ काढून तुम्ही राजूच्या प्रेमाखातर आज इथं आहात, त्याचा मला भरपूर आनंद आहे. धन्यवाद. भेटूया 3 तारखेला, 17 तारखेला आणि नंतर पुढे कॅरी ऑन. ओके, थँक्यू. थोड़े से तेजस सर अपने शेड्यूल में बिजी थे. लास्ट में मैं एक रिक्वेस्ट करूंगा तेजस सर को कि एक बुके से राजू सर को सम्मानित करें और उनके लिए 2 शब्द कहें, क्योंकि एक खास दोस्ती भी है. राजू लवंडे, माझी यांच्याबरोबरची पहिली भेट होती. जसं त्यांनी सांगितलं 96मध्ये B6 B7 जेव्हा चालू झालं तेव्हा मी आलो आणि त्याच्यानंतर इंजिनमध्ये त्यांनी मला पहिलं टास्क शिकवलं होतं. त्यावेळेस मी सर्व्हिस इंजिनियर होतो, हे माझ्या सिनियर होते. आणि इंजिनमधलं पहिलं टास्कही मला आठवतं, ते जे अकोस्टिक पॅनलचे बोल्ट्स काढून खेचून बघायचं, ते पहिलं टास्क मला यांनी शिकवलं. आणि तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. हे तोताडे आणि शेख हे लोक जे सर्व्हिस इंजिनियरना ग्रूम करत आहेत आणि शिकवत आहेत, त्याच्यामुळे मी म्हणू शकतो की B6 B7 एवढं चांगलं. B6 B7ला काहीही काम द्या असं होणारच नाही की ते होऊ शकत नाही, अनलेस अँड अंटिल स्पेअर ऑर दॅट कंपोनंट इज नॉट अवेलेबल. अदरवाईज 99% of the time the work will be over. हीच ह्यांची काय म्हणतात त्याला ओळख आहे की कुठचंही काम द्या ते पार पाडणारच, त्याच्या व्यतिरिक्त ते होणारच नाही काहीच. देर इज नो ऑल्टरनेटिव्ह टू. आणि एवढे वर्ष मी त्यांच्याबरोबर आहे, त्यांचा ज्युनियर म्हणून, त्यांच्या बरोबरीने काम केलेलं म्हणून, त्यांचा बॉस. पण असं कधीही झालेलं नाही की आमच्यामध्ये भयंकर वाद झालाय. स्ट्रेट फॉरवर्डनेस आहे, पण वाद झालाय, भांडण झालंय असं कधी. आम्ही बसून सोल्युशन काढायचो आणि ते काम व्हायचं, असंच झालं. तर मी त्यांना रिटायरमेंटसाठी खूप जास्त शुभेच्छा देतो. हॅव अ हॅपी, प्रॉस्परस अँड कंटेंट रिटायर्ड अँड वेलकम फॉर द सेकंड मिनिट्स. थिएटर फॉर राजू सर. हिप 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 हिप. थैंक यू सो मच.